हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. आणि आपलं या टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले, कॉल येत आहे की सर आता काल नोटिफिकेशन आलं की ऑप्शनल सब्जेक्ट जाणार आहे. बरोबर आहे. बरोबरच सिलेबस काय असणार आहे. आता काही मुलांनी जस्ट ग्रॅज्युएशन झालंय परंतु त्यांना सिलेबस माहित नाही की जे राज्यसेवेकडे शिफ्ट झालेले आहेत. आता राज्यसेवेचा 2025 नंतरचा पॅटर्न वेगळा आहे आणि 2025च्या आधी पॅटर्न वेगळा होता. आता पूर्व परीक्षा जरी आधी सारखी सेमच आहे, सिलेबस पण पूर्व परीक्षेचा सेम आहे, परंतु मुख्य परीक्षेला जी बुक लिस्ट हवी असते किंवा जे सब्जेक्ट्स आहेत ते सगळे चेंज झालेले आहेत. आधी ऑब्जेक्टिव्ह होते, एक पेपर 150 क्वेश्चन यायचे, बरोबर आहे, 150 मार्क्सला होता. आता तुम्हाला रायटिंग आहे, 250 मार्कला एक सब्जेक्ट आहे. तसं GS1, GS2, GS3 आणि GS4 जर पकडलं तर 1000 मार्क्सचा पेपर होऊन जातो तो, म्हणजे 1000 मार्क्सची एक्झाम होऊन जाते रिटर्न. त्याच्यात इंग्लिश कंपल्सरी आणि मराठी आहे आपल्याला MPSC साठी. ते त्यांचे मार्क्स जरी पकडत नाही परंतु ते कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आधी ऑप्शनल होता, आता कालच्या नोटिफिकेशन मध्ये 2027 नंतर ऑप्शनल सब्जेक्ट नसणार आहे. आर यू गेटिंग? परंतु एसएचा आपण पेपर राहणार आहे 250 मार्काचा. मग ह्या सगळ्यांची बुक लिस्ट, कॉमन बुक लिस्ट राज्यसेवा जे विद्यार्थी करणार आहे 2027 साठी, ज्यांनी आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये क्लासेस लावलेले असतील किंवा सेल्फ स्टडी जे करत असतील, तर बेसिक मिनिमम बुक लिस्ट असली पाहिजे. आणि मला जर पर्सनली विचारणार, ठीक आहे, की माझ्या जेवढ्या पण एक्झाम्स क्रॅक झालेल्या आहेत, प्रिलिम्स असतील, मेन्स, त्याच्यात मिनिमम रिसोर्सेस असले पाहिजे आणि मॅक्झिमम रिव्हिजन. कारण की कमी तुमचा एक फ्रेमवर्क तयार झालेला असतो की तेवढेच बुक्स आहेत आणि ते मला मल्टिपल टाइम वाचायचे आणि तेवढे मल्टिपल टाइम वाचले आणि ते काय होतं, आपल्या नजरेखालून आपल्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये ते छापलं जातं आणि अल्टिमेटली आपल्याला काही काही वेळेस तर पेज कोणत्या लाईनला कोणत्या पेजवर आपण अंडरलाईन केलेलं इथपर्यंत आठवतं. परंतु आपला माइंड कसा आहे माहितीये का, एक जर बुक एक दोनदा वेळेस वाचलं तर तिसऱ्यांदा आपलं उघडून बघायची इच्छा होत नाही. मग आपल्याला नवीन पुस्तकाच्या शोधात जातो आणि ते नवीन पुस्तक परत नवीन अंडरलाईन वगैरे परत त्या पुस्तकाची ती वेगळी लँग्वेज, आता प्रत्येक पुस्तकाची वेगवेगळी लँग्वेज आहे, त्या लँग्वेज सोबत अडॅप्ट करून घ्यायचं असतं आणि मग त्याच्यात खूप सारा वेळ जातो, म्हणून रिव्हिजन ती इफेक्टिव्हली होत नाही. बरोबर आहे. सो आता 2027चा जो पॅटर्न आहे ज्याच्यात प्रिलिम्स असेल, आता तुम्ही जर बघितले 2026 ची राज्यसेवेची प्रिलिम्स टफ होती, 98 कट ऑफ लागलाय. प्रिलिम्स टफ होते आणि आपल्याला मार्क्स का नाही पडले? प्रिलिम टफ होते इन द सेन्स पेपर लेंदी होता. आर यू गेटिंग? मग जर काहीतरी मिनिमम रिसोर्सेस असतील आणि ते जास्तीत जास्त वेळेस वाचले तर मेक शुअर की 120 प्लस तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, कारण की कंबाईंड एक्झामला जसं 60 मिनिटात 100 क्वेश्चन असतात, तशी रश राज्यसेवेला नाही. राज्यसेवेला प्रॉपर 2 तास भेटतात, 100 क्वेश्चन असतात, विचार करायला वाव मिळतो आणि त्याच्यात तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. आलं लक्षात? तो त्याच्यासाठी काय बुक लिस्ट असली पाहिजे, काय मिनिमम रिसोर्सेस असले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींवर तुम्ही वर्षभरासाठी भर दिला पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रीसाठी रेडी होणार आणि मेन्स तुमची तगडी असली पाहिजे. तगडी इन दी सेन्स, एकदा प्री क्वालिफाय झालात, मेन्सला तुम्ही कॉम्पिटिशनच्या वरती असला पाहिजे. नाहीतर प्री निघाली आणि मेन्सला तुम्ही 4 महिने विचारच करत बसला की मला लिहिताच येत नाही, काय कर नाही. मटेरियल तुमचं कंटेंट डोक्यात फिट असलं, आन्सर रायटिंग होऊन जाईल. आपण आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे, त्याच्यावर काय काय गोष्टी करता येतील, त्याच्याबद्दल पण आपण नंतर एक सविस्तर एक चर्चासत्र घेऊया. परंतु आता बघूया की MPSC स्टेट सर्व्हिसेस 2027 ची जी प्रिलिम्स येणार आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय काय असणार आहे. मग रिसोर्सेस असतील आणि आपलं टार्गेट सिंपल आहे की ते 120 मार्क्स आपलं काय असणार आहे, टार्गेट असणार आहे 120 प्लस, 120 प्लस, बाकी काही नाही. आणि हा खाली माझा नंबर आहे, माझं नाव आहे, ठीक आहे. जर तुम्हाला काही वाटलं तर त्याच्यावर तुम्ही काय करा, सरळ मेसेज करा टेलिग्रामला, व्हॉट्सअपला, ठीक आहे. सो तुम्हाला आपल्याला कम्युनिकेशन करता येईल. परंतु 120 मार्क्स साठी काय काय लागणार आहे आता बघा, सरळ सरळ आपण डायरेक्ट डिस्कशन करूयात. आता ही जी संदर्भ सूची आहे, ठीक आहे, आता याच्यात बघा काय काय. पूर्व परीक्षा आहे, प्रिलिम्स आणि दुसरे मुख्य परीक्षा. आता दोन्ही एक्झाम्स वेगवेगळे आहेत. आता तुम्हाला हे माहिती आहे मेन्स साठी कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत. मराठी आहे, इंग्लिश, हे क्वालिफाईंग पेपर आहेत. आणि मग आहेत GS चे, GS1, 2, 3, 4, इथे येतो अजून एस. आलं लक्षात?
ऑप्शनल सब्जेक्ट्स, ऑप्शनलचे 2 पेपर असायचे आधी ऑप्शनल, पण ते आता 2027 पासून काय आहेत आयोगाने ते काढून टाकलेत, म्हणून याचा विचार आपल्याला करायचा नाहीये. आलं लक्षात? आपलं काय असणार आहे मग हे GS1 GS2 GS3 GS4 आणि एसए हे काय आहेत 250 मार्क्स इच, म्हणजे काय होणार आहे 250 गुणिले 5 हा अभ्यास असणार आहे, आणि हे काय आहेत क्वालिफाईंग पेपर असणार आहेत मेन्स साठी. बरोबर आहे, एवढी आयडिया तर तुम्हाला आहे. आणि प्रिलिम्स GS प्लस सीसॅट, बरोबर आहे. सीसॅट काय क्वालिफाईंग आहे, क्वालिफाय करायचं आहे तुम्हाला. आणि जीएस मध्ये आत्ताचा 2026 चा काय कट ऑफ आहे 98, बरोबर आहे 98 कट ऑफ. सो ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचे त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं. आता बघा प्रिलिम्स साठी आता पूर्व परीक्षा जुन्या पद्धतीनुसारच असणार आहे, म्हणजे ओल्ड जी पद्धत होती त्यानुसार तुम्ही आता 2026 चा अटेम्प्ट दिला, तुम्हाला कळेल काय ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे ती. आणि यामध्ये मिळालेले गुण केवळ मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातात, म्हणजे प्रिलिम्स तुम्हाला क्वालिफाय करायची फायनल मध्ये ते पकडलं नाही जात, तुम्हाला माहिती आहे. आता बघा 2025 पासून मुख्य परीक्षा बदललेली काय झाली ती डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न वर्णनात्मक म्हणतो लेखी स्वरूपाचे असणार आहे, त्यामुळे उत्तर लेखनाचा आन्सर रायटिंग सराव काय इम्पॉर्टंट आहे. आता आन्सर रायटिंग तुम्हाला माहिती आहे की आन्सर रायटिंग कसं करायचं, ज्यांनी कोणी 2026 ची 2025 ची मेन्स दिली असेल त्यांना अंदाज आला असेल. आता जे 2026 च्या मेन्सला असतील त्यांना प्रॅक्टिस करावी लागणार आहे. काही काही जुन्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच आन्सर रायटिंग करून ठेवली असेल त्यांच्यासाठी तो बेनिफिट असतो. आलं लक्षात? सो हे पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे. आता त्याच्यासाठी बुक लिस्ट बघा, आता संदर्भ सूची, आता हे सगळं कशासाठी असणार आहे प्रिलिम्स एक्झामसाठी, ओनली फॉर द प्रिलिम्स. कसं आहे मुख्यला तुम्ही क्वालिफाय होणं हे प्रिलिम डिसाईड करणार आहे. आता पोरांना 98 मार्क्स सुद्धा नाही आले का, कारण की खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे प्रत्येक क्लासेस. आता तुम्हीच बघा, मी सांगण्यापेक्षा बेटर तुम्ही जास्त हुशार आहे, कारण काय होतं तुम्ही मार्केटमध्ये आहात, मुलांमध्ये आहात, नवीन कोणत्या तरी क्लासचं नवीन काहीतरी नोट्स आले ते घ्या. जे ऑलरेडी जे ट्राईड अँड ट्रस्टेड बुक्स आहेत त्याच्यावरच अवलंबून राहिलं पाहिजे. आपण काय करतो शॉर्ट नोट्स आल्या घ्या, त्या पण वाचतो, दुसरं पण. एका सब्जेक्टसाठी तुमच्याकडे 3-3 4-4 बुक आहेत, नॉट नेसेसरी. एक बुक 3-4 वेळेस वाचा, ना की 4-5 पुस्तकं एक वेळेस वाचा, आहे ना. हे तुम्हाला माहिती आहे की मल्टिपल रिव्हिजन आपल्याला माहिती असतं, कळतं पण वळत नाही. ठीक आहे, कळतं पण वळत नाही, आणि आपल्याला इथे वळवायचंय तरच आपल्याला 98 अबो मार्क्स येतील. आता 98 अबो आहे, कॉम्पिटिशन वाढली, 120 स्कोर जाऊ शकतो, आणि राज्यसेवेच्या प्रीला 120 मार्क येतात. रिझन सांगतो, पुस्तकाच्या पलीकडे जात नाही. तसं युपीएससी कडे जर गेलात, आता ह्या वेळेचा तर युपीएससीचा कट ऑफ मला तर असं वाटतं की 75च्या आसपासच लागणार आहे, तर तिथे कुठून येतं माहिती नाहीये, पण राज्यसेवेला येतात म्हणून तुम्हाला काय करायचं तेवढे त्या सोर्सेसवर डिपेंड राहायचंय. ठीक आहे, बघा पहिलं पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत सगळ्यांचं, आणि काही नाही एम लक्ष्मीकांत ज्यांना आता ते मराठीत पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे, बल्कि जरी वाटतं एक पुस्तक केलं तुमची प्री आणि मेन्सचा जो GS2 चा टॉपिक आहे बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. आलं लक्षात? प्रिलिम्सला तर मी म्हणतो 13-14 क्वेश्चन सहज येतात. आता एमपीएससीचा आता तुम्ही विचारू नका की युपीएससीला काय झालं, आता युपीएससी थोडी टेक्निकल बेसिसवर जायला लागले. सो राज्यसेवेला अजून पण तिथून काय येतात क्वेश्चन येतात. बरोबर आहे, हे काय मुख्य पुस्तक असणार आहे एम लक्ष्मीकांत. आणि तुम्हाला साइड बाय साइड जर तुम्हाला मराठीतून करायचं असेल तर रंजन कोळंबे सरांच्या काय आहेत नोट्स आहेत, म्हणजे रंजन कोळंबे सरांच्या नोट्स पण आहेत, शॉर्ट नोट्स आणि बुक पण आहे, दोघं आहेत. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आणि अजून शॉर्ट जर पाहिजे असेल, अजून एक बुक सांगतो, लोकसेवा पब्लिकेशनच्या, नाही का, लोकसेवा पब्लिकेशनच्या काय आहेत नोट्स आहेत छोट्या. ठीक आहे, आता इथे काय कोणाची ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये किंवा काही नाहीये, मला जे योग्य वाटायचं रीडिंग. आता तुम्हाला मी रेफरन्स बुक सांगेल, ठीक आहे, ते तुम्ही वाचणार, तुमचा काय बेनिफिट नाही. तुम्हाला मार्क्स कुठून येतात, कोणताही क्लास असू दे, जर बेस्ट वाटला ते तुम्ही घ्या, बाकी कोणता क्लास कोणतं लेक्चर ते तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त मटेरियल चांगलं आहे की नाही ते आम्ही ऑलरेडी वाचलंय, आम्ही अभ्यास केलाय, आम्ही पण वापरलंय, म्हणून ते वाचा. ठीक आहे, सो लोकसेवा पब्लिकेशनच्या काय आहेत शॉर्ट नोट्स आहेत, त्या पण एकदा बघून घ्या. कशासाठी चाललंय पॉलिटीसाठी, एवढेच रिसोर्सेस. मुख्य मल्टिपल टाइम वाचा, आहे मल्टिपल टाइम. ठीक आहे, मल्टिपल टाइम्स. आणि ह्या रंजन कोळंबे सर किंवा या लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स रिव्हिजनसाठी ठेवा, म्हणजे तुम्ही 2-3दा ते वाचून झाले आणि तुम्हाला क्विक रिव्हिजन पाहिजे. आता ह्या नोट्स जवळपास 170-80 पेजेस मध्ये पूर्ण पॉलिटी कव्हर होतं, फास्ट फॉरवर्ड. तुमचा एकदा कन्सेप्ट क्लिअर आहे, इथे फक्त फॅक्ट आणि डेटा मिळेल, वाचून टाका, डन. हे झालं पहिलं पॉलिटीसाठी. दुसरा आहे हिस्ट्री. आता एमपीएससी साठी महाराष्ट्राचा इतिहास आहे, ठीक आहे, परत काय इंडियन हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री नाहीये. आता या हिस्ट्रीमध्ये पण काय माहितीये का,
एन्शियंट आहे, मिडायवल आहे, मॉडर्न आहे आणि परत काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. आलं लक्षात, महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग आता आता बघा, आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, ठीक आहे, एक बुक आहे समाधान महाजन सरांचं बुक, ते तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना काय असेल, माहिती असेल. आलं लक्षात. अजून जर महाराष्ट्राचा इतिहासासाठी एक बुक पाहिजे असेल तर गाठाळ सरांचं एक बुक आहे, गाठाळ, पण ते सिलेक्टिव्ह रिडिंग आहे. सिलेक्टिव्ह रिडिंग आहे, त्यातून पण जवळपास तुमचे 3 ते 4 क्वेश्चन काय होतात, कव्हर होऊन जातात. 3 ते 4 क्वेश्चन तिथून कव्हर होऊन जातात. हे गाठाळ सरांचं एक बुक आहे आणि समाधान महाजन सरांचं पण एक बुक आहे. मग यात हे तुम्ही सिलेक्टिव्ह वाचू शकता किंवा हे, बट हे जरी नाही वाचलं सपोज, पण हे काय करा, व्यवस्थित वाचा. इंग्लिश मिडियम वाल्या मुलांसाठी तुम्ही अजून एक बुक असतं, ते स्पेक्ट्रम. काय स्पेक्ट्रम, जे युपीएससी चे मुलं काय करतात, प्रेफर करतात, युपीएससी वाले ते स्पेक्ट्रमचं बुक वाचतात. ठीक आहे. आता याच्यातून पण क्वेश्चन कमी येत आहे, मग तुम्ही हे समाधान महाजन सरांचं बुक जे मराठीतून करताय त्यांनी रिलाय राहू शकता. आणि प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी कोणताच बुकचा रिसोर्स वापरायचा नाही. 6वी 7वी आणि 11वीचे जे महाराष्ट्र बोर्डाचे बुक्स आहेत ते व्यवस्थित वाचा. ह्या वेळेस जे तुम्ही राज्यसेवा बघितले असेल, 7 ते 8 क्वेश्चन जोड्या लावावर आले होते, ते जोड्या लावा मधले बऱ्यापैकी क्वेश्चन इथून काय होतं, ते टॅकल होत होते. आलं लक्षात. अजून याच्यासाठी सांगतो, प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी एक सोर्स सांगतो तुम्हाला. ठीक आहे. लुसेंट जीकेचं एक बुक आहे. ठीक आहे. लुसेंट जीकेचं एक बुक आहे, ते हिंदीत आहे, हिंदीत आणि इंग्लिश मध्ये. त्याच्यात जो एन्शियंट आणि मिडायवलच्या जे बॉक्सेस आहेत ना, बॉक्सेस तेवढे करून जा, तेवढे काय करा, करून जा. डन. सो हे तेवढं काय करा, लुसेंट जीके आणि हे 6वी 7वी आणि 11वीचे बुक, एन्शियंट मिडायवल तुमचं काय होणार आहे, कव्हर होणार आहे. एन्शियंट मिडायवल तुमचं कव्हर होणार आहे. डन. हा झाला इतिहासाचा भाग. बाकी याच्या पलीकडे काही करू नका, हेच मोर दॅन सफिशियंट झालंय. एवढंच मी जेवढं सांगितलं, आता स्पेक्ट्रम वाचा किंवा समाधान महाजन सरांचं बुक वाचा, याच्यापैकी एक वाचा, सगळं वाचत बसू नका. आणि लुसेंट जीके केव्हा वाचा, जेव्हा 6वी 7वी आणि 11वीचे बुक झाले तेव्हा लुसेंट जीके मधले ते 20-25 पेजेस आहेत, ते सिलेक्टिव्हली रीड करा. तुमचे एन्शियंट मिडायवल हिस्ट्री सगळे कव्हर होणार. आलं लक्षात. तेवढेच रिसोर्सेस ठेवा, ते मल्टिपल टाइम वाचा, जेणेकरून ते डोक्यात बसले पाहिजे, नाही का. मी वाचलंय आणि मला विचारलं तर मला काहीच येत नाही, मग त्याला अभ्यास नाही म्हणत. ठीक आहे, त्याला स्वतःला फसवणं म्हणतात. मी वाचलंय, तुम्ही काही विचारा, मला सांगता येईल, दॅट्स द स्टडी. ओके. डन. एवढं झालं इतिहासासाठी. भूगोल बघा, भूगोलसाठी काय अभ्यास करायचा आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी, आणि सिलेक्टिव्ह तेवढंच. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा जो भूगोल आहे ना, महाराष्ट्राचा भूगोल ते लोकसेवा पब्लिकेशन साठी वापरा. ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल. आता इथे महाराष्ट्राचा इतिहासासाठी गाठरा सरांचा आहे, आणि परत त्याच लोकसेवा पब्लिकेशनच्या पण नोट्स आहेत, 40-50 पेजेस मध्ये नोट्स असतील. ठीक आहे, पेजेस तिथे पण तुम्ही काय करू शकता, ह्या वाचू शकता. आणि महाराष्ट्राचा या लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या नोट्स आहेत, कारण की बाय 2-3 क्वेश्चन येतात, त्याच्यासाठी मोठं बुक वाचण्यापेक्षा 30-40 पेज वाचून जर तुमचे 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर गो विथ दॅट. मग ते मला बेस्ट वाटलं त्या नोट्स, तुम्हाला दुसऱ्या पब्लिकेशनच्या वाटत असतील, पण शॉर्ट वाचा, एक बुक नका वाचत बसो. ठीक आहे. भारत आणि जगाचा भूगोल 6वी ते 12वी स्टेट बोर्ड, 6वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि 11वीच्या 2 एनसीईआरटीज आहेत, दॅट्स इट. एवढंच. आता हे 6वी ते 12वी तुम्ही 6वी नका वाचू, 6वी 7वी 8वी ते काय कन्सेप्ट बिल्डिंग, आणि वाचायला जरी घेतलं ना, एका दिवसात एक बुक संपून जातं. आपण काही शाळेत नाही. ठीक आहे, एका दिवसात एक संपून जातं. तुम्हाला वेळ कुठे लागेल माहिती आहे का, 10वी आणि 11वी 12वीच्या बुक्स मध्ये, आणि तुम्हाला तेवढंच वाचायचं. त्याच्यासाठी बुक मी रेफर करत नाहीये, कोणतंच बुक वाचू नका, ना माझे दुसरे, ना हे, ना ते, काहीच नाही. ह्या 2 एनसीईआरटी हे एवढे पुस्तक, तेवढं मल्टिपल टाइम करा, तिथूनच क्वेश्चन येतात, तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे. आणि यांच्या आता हे सगळं जे करतो ना, याच्या जोडीला तुम्हाला पीवायक्यू पण करायचे आहेत. ठीक आहे, यांच्या जोडीला तुम्हाला पीवायक्यू करायचे आहेत. तुम्ही तर ते तुम्हाला माहिती आहे, पीवायक्यू त्याच्यासोबत करायचे आहेत. नेक्स्ट, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी बघा. आता अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, बरोबर आहे. आणि लोकसेवा पब्लिकेशनच्या पण काय आहेत, नोट्स आहेत. लोकसेवा पब्लिकेशनच्या पण काय नोट्स आहेत. आणि 11वी 12वीचे स्टेट बोर्ड, 11वी 12वी स्टेट बोर्ड. आणि एन्व्हायरमेंटसाठी, आता एन्व्हायरमेंटसाठी तुषार घोरपडे सर, एन्व्हायरमेंटसाठी तुषार घोरपडे सर. युपीएससी सारखं शंकर IAS चे बल्की बुक आहेत, ते वाचण्याच्या भानगडीत पडू नका. एन्व्हायरमेंटसाठी तर मी सजेस्ट करतो, 5 क्वेश्चन येतात. काय येतात, 5 क्वेश्चन. त्याच्यासाठी हे बुक नाही जरी वाचलं ना, नाही जरी वाचले हे बुक, तुमच्या कॉमन सेन्सवर तुमचे 3 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. आणि 2 क्वेश्चन काय करा, पीवायक्यूच्या थीमवरून करून घ्या. दॅट्स इट. एकदम कमी, म्हणजे 4 ते 5 तासात तुमचे एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन कव्हर होऊन जातात. तुम्ही बघा ना, काय विचारतात, कायदे विचारतात, वेगवेगळे स्पेसेस विचारतात, करंट अफेअर मध्ये कोणतं नॅशनल पार्क ऍड झालंय, कमी झालंय, बरोबर आहे ना, कोणतं टायगर रिझर्व ऍड झालंय, कमी झालं, असले साधे साधे क्वेश्चन असतात, ते इथून पण होऊन जातात.
तुम्हाला आज जर एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन दिले ना, त्यातले तुम्ही 2 किंवा 3 तुमचे असे पण बरोबर येणार आहेत. मग त्याच्यासाठी एवढं बल्की बुक का वाचायचं ना 4 दिवस किंवा 5 दिवस. 4 दिवसात तर कोणताच बुक संपत नाही. सो मेक शुअर की तुम्ही सिलेक्टिव्ह असला पाहिजे. काय असला पाहिजे? सिलेक्टिव्ह. देन आय विल सजेस्ट की शॉर्ट जे एखादं मटेरियल असेल किंवा युट्यूबवर एखादा व्हिडिओ सापडला 3-4 तासात, बस तेवढं करा, तिथून तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सर आणि लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स वाचा आणि 11वी-12वीचे स्टेट बोर्ड, बस एवढंच. हेच मल्टिपल टाइम काय करा? रीड करा. मल्टिपल टाइम रीड करा. आलं लक्षात? दॅट्स इट. आता बघा, सामान्य विज्ञान सायन्स 6वी ते 12वी पर्यंतच महाराष्ट्र स्टेट बोर्डची बुक्स आहेत आणि एनसीईआरटी. आता सगळे बऱ्यापैकी लोक भस्के सरांचं बुक वाचतात. ठीक आहे. आता काय माहिती का? डिपेंड्स ते बल्की बुक आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर गो विथ दॅट. पण इनिशियली जर तुम्ही फ्रेशर असाल तर 6वी ते 12वी पर्यंत महाराष्ट्र बोर्डाची बुक वाचा. तुमचं एकदम बेस पक्का होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग हे बुक तुम्ही काय करू शकता? वाचू शकता. आणि रिव्हिजन साठी मग ते लोकसेवा पब्लिकेशनच्या बुक्स आहेत. ठीक आहे. आता त्या नोट्स असल्यामुळे मी तुम्हाला रेफर करतोय. बरोबर आहे. नोट्स आहेत त्या छोट्या छोट्या 40-50 पेजेस मध्ये. तुम्ही एकदा बघा. तुम्ही म्हणजे आता मोस्टली मराठीमधून इंग्लिशमधून पाहिजे असेल तर हे बुक आहे भस्के सरांचं, आणि इंग्लिश मीडियम मधून पण हे पुस्तकं काय अवेलेबल आहे, तेवढंच वाचा. काही लोक एनसीईआरटी सांगतात, मग एनसीईआरटीचे पण काय पाहिजे? सिलेक्टिव्ह पाहिजे. नॉट नेसेसरी ऑल द बुक्स. आलं लक्षात? याच्यासाठी. आणि तुम्ही जर क्वेश्चन बघितलेत तर ते क्वेश्चन कुठून येतात सायन्सचे, त्याचा रिसोर्स आयोगालाच माहिती आहे, विद्यार्थ्यांना माहित नाही. किती बल्की बुक वाचा, तुमचे ऑन अन ॲव्हरेज 7-8 क्वेश्चन बरोबर येणार आहे. जर नंतर तुम्ही चांगला रिसोर्स पर्सन पकडला तर तुम्ही ते 20 पैकी, ठीक आहे, तर तुमचे जवळपास 12-13 क्वेश्चन काय येणार? बरोबर येणार. आलं लक्षात? सो दीज आर द थिंग्स. तो सायन्स साठी ह्या रिसोर्सेसवर तुम्ही काय करा? अवलंबून राहू शकता. डन. करंट. आता व्हिजन आयस असेल किंवा पृथ्वी परिक्रमा असेल, मासिक प्रिलिम्स साठी. ठीक आहे. प्रिलिम्स साठी अजून एक सिम्प्लिफाईड आहे, इयरबुक असतं ते सिम्प्लिफाईड इयरबुक प्री साठी फक्त. ठीक आहे. प्रिलिम्स साठी ते वाचू शकता. बट जर तुम्ही हे 2 रिसोर्सेस वर्षभर कंटिन्यू केले, मल्टिपल टाइम रिव्हिजन केलं, तर हे वाचायची पण तुम्हाला बऱ्याचदा गरज नाही पडणार. कारण की आपल्याला नुसतं प्रीचा वेगळा आणि मेन्सचा वेगळा नाही करायचा आहे. आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास एकत्र करायचा. त्याच्यामुळे तो बेनिफिट होऊ शकतो. आणि प्रत्येक बाबीचा गाभा समजून व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. आलं लक्षात? सो ह्या गोष्टींचा तुम्ही काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. डन. आता लेट्स सी. आता मुख्य परीक्षेसाठी बघा आता. ठीक आहे. आता पूर्व झाला. आता मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काय काय संदर्भ सूची असली पाहिजे? एकदम शॉर्ट आहे. एकदम शॉर्ट म्हणजे काय की हे 2-3 वेळेस वाचा. आणि करंट अफेअर सायमल्टेनियसली एखादा न्यूजपेपर असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल, ठीक आहे, किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, लोकसत्ता असेल, ठीक आहे, किंवा मटा असेल, महाराष्ट्र टाइम्स. आता जर तुम्ही आता रायटिंग करताय तर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसवर तुम्ही रिलाय राहू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते बऱ्यापैकी समजेल, चांगलं कंटेंट तुम्हाला तिथून मिळेल. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी व्हिजन आयएस चे प्रिंटेड नोट्स, व्हॅल्यू ऍडिशन नोट्स म्हणतात त्याला, व्हॅल्यू ऍडिशन नोट्स. त्यातून तुम्ही काय करा? तेवढा सिलेक्ट. कारण की 1 किंवा 2 क्वेश्चन येतो मेन्सला. 3-4 क्वेश्चन जरी आले तरी तुमचं तिथून सिलेक्ट होणार. नवीन एखादं कोणतंच बुक वाचू नका. मी सजेस्ट करतो कोणतंच बुक वाचू नका. त्या नोट्सवर डिपेंड राहा. मॉडर्न इंडियासाठी स्पेक्ट्रम, जे आपण प्रिलिम्सला पण बघितलं, आणि बिपिन चंद्र, ठीक आहे, आणि बिपिन चंद्र प्लस समाधान महाजन. सो ते मेन्सला पण ते कॉमन आहे. पोस्ट इंडिपेंडन्स इंडियासाठी व्हिजन आयएसच्याच प्रिंटेड नोट्स आहेत. ह्या किती असतात माहिती आहे का? 50-60 पेजेसच्या नोट्स. बस तेवढं, जेवढे क्वेश्चन येतात, जेवढं आलं पाहिजे, जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आन्सर रायटिंगला लागते, तेवढी सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळते. डन. आर्ट अँड कल्चर 11वीच्या एनसीईआरटी फाईन आर्ट्स आणि नितीन संगानिया सरांचं बुक आहे. मग बुक पण इथे काय पाहिजे? सिलेक्टिव्ह. ठीक आहे. सिलेक्टिव्ह रिडिंग असले पाहिजे. नॉट ऑल, सिलेक्टिव्ह रिडिंग. आणि भूगोल बघा, जॉग्राफीसाठी ऑल 11th-12th एनसीईआरटी. भूगोलासाठी अजून पण आहेत, भरपूर बुक्स आहेत, बट आय विल सजेस्ट एनसीईआरटी वाचा. तिथून सगळं कव्हर होतं. कारण जास्त वाचत बसणार तर तुम्हाला लक्षात नाही राहणार. आय विल सजेस्ट की कन्सेप्च्युअल नॉलेज सगळ्या गोष्टींचं ठेवा, बाकीचं इझिली जाईल. कन्सेप्ट इज द पॉवर. ठीक आहे. कन्सेप्ट जर तुम्हाला समजली, बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. तुम्हाला एकदम सिंपल उदाहरण सांग. तुम्हाला कोरियोलिस फोर्स जर माहिती आहे ना, त्याचे जर कन्सेप्ट माहिती आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे मग ते ईस्ट टू वेस्ट जातं की वेस्ट टू ईस्ट जातं. बरोबर आहे ना? वरून नॉर्थ कडून पडताना ते क्लॉकवाईज दिशेने फिरते की अँटी क्लॉकवाईज फिरते. एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती राहिली ना की पृथ्वी कोणत्या साईडने फिरते, तरी तुम्हाला कळून जाईल की वरून येणारा ऑब्जेक्ट कोणत्या साईडने फिरेल.
कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, फक्त त्या कन्सेप्ट समजून घ्या. म्हणून मटेरियल वाचू नका, ते समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यासाठी या बुक्स काय करा, वाचा. आलं लक्षात. विजन आयस प्रिंटेड नोट्स, विजन आयस या प्रिंटेड नोट्स ज्या सांगितल्या आहेत त्या मी माझ्या प्रिपरेशनच्या टायमाला अभ्यास केलेला मला योग्य वाटतात म्हणून सांगतोय की मी तुम्हाला आयडियली एक कोणत्या तरी ऑथरचं मस्त बल्की 300-400 पानांचा बुक सजेस्ट करू शकलो असतो. काही होत नाही. स्मॉल इज ब्युटिफुल. कमीत कमी मटेरियल जास्तीत जास्त वाचा. नाही समजलं गुगलवर जा किंवा युट्यूबला जा, फ्रीमध्ये कन्सेप्ट तुम्हाला समजून दिले, ती कन्सेप्ट समजून घ्या. एकदा कन्सेप्ट समजली ना, तुम्ही न्यूजपेपर वाचा, करंट अफेअर वाचा, तुम्हाला कंटेंटची कमी नाही पडणार. ठीक आहे, या गोष्टींवर विश्वास ठेवा. नेक्स्ट बघा, आता हे GS1 साठी होतं. आता बघा, हे GS1 चं पूर्ण मटेरियल होतं मुख्यसाठी. आता GS2 साठी बघा, GS2 सब्जेक्ट साठी एम लक्ष्मीकांत. ठीक आहे, एम लक्ष्मीकांत. देन विजन आयच्या चालू घडामोडीच्या नोट्स असतील. ठीक आहे, देन इंटरनॅशनल रिलेशन साठी NCERT कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स आणि चालू घडामोडी. आलं लक्षात, चालू घडामोडी. एवढ्या गोष्टी फक्त वाचा GS2च्या पेपरसाठी. याच्या पलीकडे जास्त वाचत बसू नका. नॉट नेसेसरी. NCERT कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स प्लस चालू घडामोडी, विजन आयस प्रिंटेड नोट चालू घडामोडी आणि एम लक्ष्मीकांत त्यांचं बुक. डन. GS2 साठी एवढंच वाचा. चालू घडामोडी या पेपरमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. करंट अफेअर जेवढं तुमचं स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, तेवढा याच्या तुम्हाला एक्झाम्पल जास्तीत जास्त देता येतात. प्रिलिमच्या वेळेस याच्या हे केलेलं असतं आणि म्हणून हे फक्त काय करायचं असतं, रिव्हिजन. आलं लक्षात, हे फक्त रिव्हिजन करायचं असतं. आणि या विजन आयच्या नोट गव्हर्नन्स साठी बुक वाचू नका. ठीक आहे, गव्हर्नन्स मध्ये काय येतं यार, येतंय RTI. ठीक आहे, एथिकल गव्हर्नन्स काय असतं, ऑनलाईन कसं चालतं. ठीक आहे, मग आता DBT वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. गव्हर्नन्स म्हणजे काय, सरकार कशा पद्धतीने चालवलं जातं, डिरेक्ट टू होम काइंड ऑफ थिंग्स. ठीक आहे, तर त्या तुम्हाला करंट अफेअर मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी येतात आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आलं लक्षात. GS2 साठी हे. GS3 साठी बघा, इकॉनॉमी साठी ह्या रंजन कोळंबे सरांच्या नोट्स आहेत बेस. ठीक आहे, नोट्स का त्यांचं बुक आहे ते वाचा आणि विजन आयएसचं व्हॅल्यू ॲडेड मटेरियल वाचा. आता इंटरनल सिक्युरिटीसाठी मी जनरली सजेस्ट नाही करत बुक. मी काय सजेस्ट करतो माहितीये का, कोणत्याही क्लासेसच्या नोट्स प्लस करंट अफेअर्स. बरोबर आहे, मग त्या विजनच्या पण आहेत, काय विजन आयएसच्या पण आहेत. परंतु इथे एक बुक सांगतो, अशोक कुमार IPS आहेत, त्यांचं चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी हे बुक आहे. बघ, दिलेच आहे मी विजन आयएस. मी सांगेल हे नाही जरी वाचलं ना, पण हे वाचा आणि रिवाइज करा आणि त्याला करंट अफेअरची जोड द्या. ठीक आहे, करंट अफेअरची त्याला काय जोड द्या, तेवढ्यावर कमीत कमी याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि तुम्हाला तो एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण होईल की यार मी सगळं कव्हर केलंय. आणि कधी कधी ना ते सेल्फ सुडो सॅटिस्फॅक्शन असतं. तुम्ही जो 3 इडियट्स बघितलाय ना, आमिर खान काय सांगतो, माहिती नाहीये भाई काही, पण ऑल इज वेल म्हणजे काय की हा ओके झालंय माझं. तसं कमी मटेरियल वाचा आणि स्वतःला समजावा की यार मी सगळं वाचलं, मी सोडलेलं काहीच नाही. हे वाचत घेणार ना, मग तुम्ही अर्ध्यापर्यंत गेल्यावर तुम्हाला तो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण होईल, अरे मी पूर्ण पुस्तक नाही वाचलं. पण या 50 पेजेसच्या नोट जरी वाचल्या तुम्हाला वाटलं की पूर्ण सब्जेक्ट वाचलाय. आणि माइंड गेम स्वतःसोबत एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण स्वतःला खुश ठेवणं, स्वतःला की मी सगळं केलंय, मला सगळं येतंय, मी एक्झामला जाईल, मला लिहिता येईल, ह्या सिडो सॅटिस्फॅक्शन का होईना, पण ते म्हणजे आपण दिल को उल्लू बनाव काइंड ऑफ थिंग आहे ना, तर ते करत राहा, कारण की ते त्याच्याने कॉन्फिडन्स बूस्ट राहतो. काय एन्व्हायरमेंट बघा, मेन्स 365 स्पेशल एन्व्हायरमेंट आणि शंकर IASच्या नोट्स येतात. ठीक आहे, नोट्स एन्व्हायरमेंट साठी तेवढं तुम्ही रेफर करू शकता मेन्स साठी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला अगेन 365 आणि करंट अफेअर्स. 365 आणि करंट अफेअर्स सेम. एन्व्हायरमेंट साठी पण 365 प्लस पर्यावरणाच्या नोट्स. आलं लक्षात. GS3चा एवढं जास्त करू नका. प्रत्येक सब्जेक्टला चालू घडामोडींचे काय दिले पाहिजे, जोड दिले पाहिजे. चालू घडामोडींची जोड दिली पाहिजे. डन. नेक्स्ट बघा, GS4 आणि निबंध लेखन. आता GS4 साठी आधी लेक्सिकॉनचं बुक खूप जास्त चालायचं. ठीक आहे, जेव्हा नवीन मार्केटमध्ये पुस्तकं नव्हते. परंतु आता काय करा, ते नाही जरी वाचलं ना, या लुकमन IASच्या नोट्स आहेत. लुकमन IAS काय आहेत, या नोट्स आहेत, तेवढ्या मात्र काय करा, प्रेफर करा. मल्टिपल टाइम वाचा आणि या नोट्सच्या मदतीने थेअरी आणि केस स्टडीज. आता केस स्टडीज जर तुमचा कॉमन सेन्स किती डेव्हलप झाला त्याच्यावर डिपेंड करतं. बरोबर आहे ना. आता MPSCच्या प्रीला बघा 75 पासून 80 पर्यंत CSATला क्वेश्चन येतात ना, डिसिजन मेकिंग.
की इथं इथं हे झालंय ते झालंय, मग तुम्ही अधिकारी आहेत, मग तुम्ही काय डिसिजन घेणार? सेम काइंड ऑफ क्वेश्चन असतात केस स्टडीज मध्ये. आणि पण तुम्हाला इथे काय करायचं असतं, लिहायचं असतं की बेस्ट पॉसिबल ऑप्शन काय असेल. म्हणजे ते डायलेमा असेल की म्हणजे माझी नोकरी पण आहे पण तिथं पाप होतंय मला दिसतं पण, मग तुम्ही काय बेस्ट पॉसिबल म्हणजे नाही का चूज करणं. तर ह्या गोष्टी तुम्ही काय करा तिथून समजून घ्या. लुकमन आयएसच्या नोट्स वाचा. आणि निबंध लेखन, आता हे हे जे आहे ना निबंध लेखन, तुमच्या स्किलवर डिपेंड आहे सगळं. स्किल कोणतं? आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंगचं तुमचं स्किल कसं आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता त्याच्यासाठी एक बुक आहे अनुदीप दुरेश शेट्टी यांचं, 2014 का 14ला आय गेस, मला एक्झॅक्ट आठवत नाहीये पण 12 असेल मे बी, 2012 13 14 काहीतरी, एअर आठवत नाही. त्याच्यात ते ऑल इंडिया टॉपर आहेत. काय आहेत? ऑल इंडिया टॉपर आहेत. त्यांचं ते पुस्तक आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींचं एकदम म्हणजे ल्युसिड लँग्वेज मध्ये म्हणजे सुटसुटीत भाषेत तुम्हाला काय एसे कसा लिहायचा ते सांगितलंय, ते वाचा. किंवा तुम्ही जिथे काही टेस्ट सिरीज वगैरे लावलेली असेल किंवा तुमच्या मेंटॉरशिपचा प्रोग्राम असेल, ठीक आहे, मेंटॉरशिपचा प्रोग्राम असेल, तिथे पण या सगळ्या गोष्टी काय आहेत अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही काय करू शकता, एसे लिहू शकता. एसे इज द स्किल, ते मल्टिपल टाइम लिहा, लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि इव्हॅल्युएट करून घ्या तिथे काय काय चुकतात, त्याचा फ्लो कसा असला पाहिजे, मेंटॉरला विचारा. तिथून त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील. एक्स्ट्रा वाचत बसू नका. हे झालं निबंधासाठी. निबंध तुम्ही जेव्हा तुम्ही जीएस चे सगळे सब्जेक्ट्स अभ्यास व्यवस्थित होईल ना, तो ऑटोमॅटिकली तुमच्या एसे मध्ये काय होईल, रिफ्लेक्ट होईल. तुमच्या एसे मध्ये तो ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होईल. आलं लक्षात? आता बघा, आता आता एनसीआरटीच कोणकोणत्या वाचल्या पाहिजेत, जे एनसीआरटी बुक आहेत ते कोणकोणते वाचले पाहिजेत बघा. पॉलिटीसाठी आता कसं होतं, आता काही काही लोक डिरेक्टली वाचत नाही एनसीआरटी, आणि आय विल सजेस्ट की जर तुमचं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे रिडिंग चांगलं असेल तर नॉट नेसेसरी, परंतु तरी बेसिक साठी बघा. पॉलिटीसाठी 11वीचं एक बुक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. IMP आहे. बेसिक सगळ्या कन्सेप्ट तुमच्या तिथून काय होतात, कव्हर होतात. बेसिक्स तुमचं सगळं काय होतं, कव्हर होतं. आणि 12वीचं कंटेम्पररी, आता हे वर्ल्ड पॉलिटिक्स साठी आहे. आणि परत 12वीचं इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. आता मी तुम्हाला सांगितलं ना, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स जो हिस्ट्रीचा भाग आहे पेपर, रायटिंग पेपरचा, ठीक आहे, ते इथून तुमचं बऱ्यापैकी काय होतं, कॉन्टेंट जनरेट होऊन जातं इथून. ठीक आहे, ते वाचा. आणि तुम्हाला काय काय झालं स्वातंत्र्यानंतर, पॉलिटिकल सिच्युएशन कशी चेंज होत गेली, 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असेल, 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असेल, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर सिच्युएशन कशी चेंज होत गेली, कोल्ड वॉर काय भानगड आहे, ठीक आहे, किंवा रशियाचं काय झालं, डिसइंटिग्रेशन झालं. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, रशिया आधी एक सोव्हिएत रशिया होता, त्याच्या वेगवेगळ्या देशांमध्ये काय झाले, तुकडे झाले. हे सगळं तुम्हाला इथं वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये बघायला भेटणार. आलं लक्षात? त्याच्यासाठी या 3 एनसीआरटी तेवढ्याच वाचा, बाकी वाचत बसू नका. वेळ पण नाहीये आणि गरजेचं पण नाहीये. तुम्हाला बाकीचं सगळं नोट्स, करंट अफेअर मध्ये सगळं भेटून जाईल. ठीक आहे, हे झालं पॉलिटी. नंतर आलं जिओग्राफी. तर जिओग्राफीसाठी काय करा माहितीये का, 6वी ते 12वीचं जे स्टेट बोर्डचे बुक आहेत, स्टेट बोर्ड, ते चांगलं करा. आणि एनसीआरटी साठी 11वी आणि 12वीच्या 4ही मुख्य एनसीआरटी, तेवढंच. ठीक आहे, आता हे स्टेट बोर्ड करा आणि एनसीआरटी जमले तर करा. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, फोकस करा. डन. परंतु या 6वी ते 12वीच्या एनसीआरटी नाही जरी केलं, पण या 11वी 12वीच्या एनसीआरटी नक्की करा आणि हे स्टेट बोर्ड करून घ्या. पण मी सांगतो, हे जर तुम्ही प्रिलिम्सला वाचलेलं असेल ना, मेन्सला परत करायची गरज नाहीये. म्हणून एनसीआरटी बेसिक करून घ्या. आता भूगोलला असं काही मी रेफरन्स बुक सजेस्ट नाही केलेलं, म्हणून एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड सिलेक्टिव्ह. ठीक आहे, स्टेट बोर्ड. तर ह्या गोष्टींवर तुम्ही काय करा, रिलाय करू शकता. डन. नेक्स्ट इकॉनॉमिक्स एनसीआरटी बघा. 11वीचे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट खूप महत्वाचे IMP आहे, बिकॉज रायटिंग साठी तुम्हाला काय भेटतो, एक आयडिया जनरेट होतो, कंटेंट. ठीक आहे. 12वीची मायक्रो इकॉनॉमिक्स. आता हे जे आहे ना, UPSC वाले पोरांना नाही लागत, तेवढा कन्सेप्ट जनरेट नाही होत, परंतु MPSC त्याच्यावर चुकून एखादा काय विचारते, क्वेश्चन विचारते, म्हणून तुम्ही ते सिलेक्टिव्ह रीडिंग करून घ्या. आणि हे मॅक्रो इकॉनॉमिक्स जे तर व्हेरी IMP कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे, सो एवढ्या 11वीचे एक आणि 12वीच्या दोन्ही एनसीआरटी, दोन्ही मध्ये जास्त इम्पॉर्टंट कोणती आहे, ही खालची मॅक्रो इकॉनॉमिक्स, ही सिलेक्टिव्ह रीडिंग केलं तरी
चालेल, डन. आलं लक्षात? एवढंच. आणि हेच बुक वाचायचं NCERT. नेक्स्ट हिस्ट्री आणि आर्ट्स. आता हिस्ट्रीसाठी बघा 11वीचे जे आहे ना इंडियन आर्ट्स 1 आणि पार्ट 2 तेवढंच वाचा. आता भारतीय वारसा संस्कृतीचे मुद्दे उत्कृष्टपणे काय केलेत मांडले. बस याचं एवढंच NCERT वाचा, बाकी काय नको. काही लोक सांगतात की 6वी ते 12वी पर्यंत वाचा. नॉट नेसेसरी, काही गरजेचं नाही. ठीक आहे, ते एवढं वाचत बसू नका. जेवढा कंटेंट दिलाय तेवढा व्यवस्थित वाचा आणि तोच मांडता आला पाहिजे. जेवढं वाचताय ना तेवढं मांडता आलं पाहिजे. दॅट इज द स्किल. तुम्ही एवढं वाचताय आणि तुम्हाला एवढं पण लिहिता येत नाही, मग त्या स्किल नाहीये, ते स्वतःला मूर्ख बनवताय. एवढं वाचा. एकदम सिंपल गोष्ट सांगतो यार, तुम्ही काही गोष्टी बघा एवढं केलेलं असताना एवढा बडाया मारताना, ते फक्त चांगल्या वेने पेपरमध्ये मांडा, तुम्ही पास होऊन जाणार. ठीक आहे. आपण काय करतो, तुम्ही अभ्यासाची एवढी गोष्ट वाचलेल्या असते आणि सांगताना अरे मी हे केलंय, मी ते केलंय, फालतूच्या बडबड करण्यापेक्षा काय करा, एवढं वाचा आणि एवढं मांडा. आलं लक्षात? तेच केले तुमचं. नाहीतर बाकी काय होतं, तुम्ही बाकीच्या गप्पांमध्ये तुम्ही एवढ्या गप्पा मारता, केलेलं एवढंच असतं. तुम्ही एवढं तुमच्याकडे तुमचं शौर्य, तुमचं ब्रेवरी एवढीच असते, सांगताना एवढी दाखवतात. आणि अभ्यासाच्या बाबतीत एवढं वाचतात आणि एवढं पण लिहिता येत नाही. मग ते उलट करा जरा. ठीक आहे, येऊन जाईल. म्हणजे मी तुमच्या भाषेत त्याच्यासाठी सांगतोय की यार अल्टिमेटली पास व्हायचंय. पास व्हायचंय आपल्याला. बच्चन द्यायचे नाही लायब्ररीच्या खाली उभे राहून. त्याच्याने काय होतं माहिती का, तुमच्या बच्चन 2-1 तास पण लक्षात नाही राहणार. वरती गेल्यावर पोरांना कळून जातं की हे आपला टाइमपास चालू होता खाली उभं राहून. परंतु पेपरमध्ये जर चांगलं बेस्ट बच्चन देता आला तर एक्झामिनरची जर कृपा झाली तर 2-3 मार्क एक्स्ट्रा भेटून जातील. ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आता जीएस पेपर साठी सगळं म्हणजे कॉमन काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्याच्यात अजून मी थोडं व्हॅल्यू ऍडिशन सांगतो. बघा आता जेव्हा मेन्स लिहिताना तुम्ही तर व्हिजन IAS ते मेन्स 365 प्रत्येक सब्जेक्टसाठी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. त्याच्यात पण फोकस कशावर असला पाहिजे माहिती आहे का, जास्त पॉलिटीमध्ये IRचा जो टॉपिक आहे, IRचं सेक्शन. ठीक आहे. देन इकॉनॉमिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी. हे सगळे सब्जेक्ट जे करंटला त्याचे लिंकेजेस आहेत ते मेन 365 मधून करा. सायन्स अँड टेक अजून करून घ्या, सायन्स अँड टेक. बाकीचं स्टॅटिक मधून केलं तरी होऊन जातं. डन. चालू घडामोडीसाठी दर्जेदार द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचा आणि त्याच्याबरोबर पृथ्वी परिक्रमा वाचा. आता हे याच्यासाठी रिकमेंड करतो, प्री आणि मेन साठी चांगला कंटेंट आहे. मेन साठी काय, एखादी न्यूज त्यांनी चांगल्या प्रकारे काय केलेले असते, एक्सप्लेन केलेले असते. पूर्ण कंटेंट आपल्याला समजायला आपल्या मातृभाषेत मदत होते. म्हणून ते काय करा, बेसिक समजून घ्या. जर मराठी मीडियम मधून करत असाल तर इंग्लिश मीडियम वाल्यांनी पण करा, कारण की इंग्लिश मीडियम वाले असे नाहीत की बाबा मला मराठीतून इंग्लिश मध्ये करता नाही येत. ठीक आहे, स्वतःला 30 मार्कांना समजण्यापेक्षा कन्सेप्ट समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. जरी इंग्लिश वाले असाल तरी तुम्ही 1-2दा वाचून बघा. कन्सेप्ट जर क्लिअर झाला, टॉपिक जर तुम्हाला तुमच्या मराठी भाषेत समजलेला असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये तो कन्वर्ट करू शकता. टॉपिकची अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट असणं. तुम्ही इंग्लिश द हिंदू वाचना, तुम्हाला पूर्ण एडिटर वाचल्यावर काहीच येत नाही, डझंट मॅटर. त्यापेक्षा लोकसत्ता वाचा, पूर्ण कंटेंट समजून घ्या, तुमच्या भाषेत मांडा. मांडता येणं, एक्सप्रेस करता येणं, दॅट्स द स्किल अँड दॅट्स द MPSC एक्झाम. ठीक आहे, म्हणून त्याच्यावर फोकस करा. ओके. आता MPSC GS मुख्य नवीन पॅटर्न सरावासाठी आता एक बुक आहे क्वेश्चन पेपरसाठी. न्यू विशाल पब्लिकेशनचं एक बुक आहे. UPSCचे पोरं अभ्यास करतात, म्हणजे सगळ्या मागच्या ज्या 10-12 वर्षाचा PYQ आहेत, म्हणजे त्यांनी सगळं टॉपिक वाईज सेग्रिगेशन करून दिलं. तर ते तुम्ही सरावासाठी वाचू शकता. डेली 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्ही काय करा, लिहा. 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्ही काय करा, डेली लिहा, आन्सर रायटिंग करा आणि ते चेक करून घ्या. मग तुम्ही सिनियर कडून चेक करा किंवा जर तुमचा मेंटॉरशिप प्रोग्राम असेल तर मेंटॉर कडून चेक करा, कुठूनही करा, मग करा. ठीक आहे. काय होतं, इनर्शिया ब्रेक होतो तुमचा. इनर्शिया, आता इनर्शिया माहिती आहे, सायन्सची कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमचा जो हात असा त्याच दिशे, ठीक आहे, तर तिथेच तुम्ही काय करा, ते ब्रेक करा. आलं लक्षात? ते तुम्ही काय करा, ब्रेक करा. म्हणजे इनर्शिया ब्रेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, डेली आन्सर रायटिंग करायची. डेली आन्सर रायटिंग तुम्हाला करायची. आलं लक्षात? सो याच्यावर फोकस करा. नुसतं वाचत बसतात. क्वेश्चन दिला, क्वेश्चन तर तुम्हाला समजत नाही आणि लिहिता येत नाही आणि म्हणता की पास कसं होणार. जी गोष्ट गरजेची आहे तीच द्या ना. तुम्हाला तापाचं इंजेक्शन पाहिजे आणि तुम्ही थंडीचं देताय, नॉट नेसेसरी. एकच जे लागलं ते. ठीक आहे, टू द पॉइंट असणं म्हणजे मेन्स आहे. नाहीतर मग मेन्सला प्री तर निघून जाते तुक्केवर, काही लोकांची समजा नशिबाने. मेन्स कशी निघणार? मेन्स इज व्हेरी टफ. त्याच्यासाठी तुम्ही काय असलं पाहिजे, वेल प्लान्ड असलं पाहिजे. वेल प्लान्ड.
प्लॅनिंगनेच गेला पाहिजे. ठीक आहे, अनप्लॅन्ड जाऊन चालणार नाही. तुमचे रिसोर्सेस डिफाईन असले पाहिजेत. काय रिसोर्सेस जे मी सांगितलं त्याच्यातलं जे योग्य वाटतं ते. आणि कसं असतं, आता प्रत्येक लायब्ररीमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी तुमचा कोणीतरी सिनियर असतो, कोणीतरी दादा असतो, कोणीतरी ताई असते, XYZ गोष्टी. त्यांना जे वाटतात ते रिसोर्सेस वापरतात. मग बघा त्या ताई दादाचा रिझल्ट आलाय की नाही. त्याचा रिझल्ट आला असेल देन ट्रस्ट ऑन दीज रिसोर्सेस. ताई दादाची जर प्रिलिम्स निघाली 4 वर्षापासून तर तुमचे रिसोर्सेस फाइंड आउट करा. ठीक आहे, पंचवार्षिक योजना करायच्या नाहीयेत. ठीक आहे, अंदाज येऊन लागतो. पहिल्या दुसऱ्या वर्षी जर प्री निघाली तर देन वी आर इन कॉम्पिटिशन. 2-3 वर्ष प्री नाही निघाली समजू शकतो, पण 5 वर्ष प्रीज नाही निघाली तर मग स्वतःवर डाऊट घ्या आणि तिथून बाहेर निघा. ठीक आहे, सो ह्या गोष्टींवर काय करा, फोकस करा. आलं लक्षात. सो हे सगळे मूलभूत गोष्टी आहेत, याच्यावर तुम्ही काय करा, एकदा लक्ष द्या. आता बघा, यशाची गुरुकिल्ली म्हणजे काय, मर्यादित साहित्य, दर्जेदार पुनरावृत्ती म्हणजे काय, रिव्हिजन, क्वालिटी रिव्हिजन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आणि लिमिटेड रिसोर्सेस आणि आन्सर रायटिंग डेली. आणि काय 120 गुणांचा काय आहे तो हमखास मार्ग आहे. आणि हाच तर प्रिलिमला. आता 120 साठी मग काय आहे, PYQ अनालिसिस. आलं लक्षात. आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता काय PYQ एका ठिकाणी भेटण्यासाठी आता PYQ अनालिसिस साठी वेगवेगळे बुक्स आहेत. ठीक आहे, सो सध्या मार्केटमध्ये एक बुक आहे लॉजिक बुस्टर. ठीक आहे, ते प्रिलिम साठी चांगलं आहे. काय प्रिलिम्सच्या अनालिसिस साठी ते चांगलं आहे. त्याच्यात टॉपिकला धरून काय कंटेंट वगैरे दिलाय, ते पण तुम्ही काय करू शकता, वाचू शकता. डिपेंड्स, जे तुम्हाला भारी वाटतं ते. जे मला बेस्ट वाटलं किंवा इव्हन तुम्हाला ज्याच्याने बेनिफिट होईल, कमी याच्यात जास्त फायदा होईल, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं माझा पर्सनल काही अजेंडा नाहीये. तुम्हाला फायदा झाला दॅट्स इट. आलं लक्षात. ही गोष्ट करा. आणि अजून एक गोष्ट, ठीक आहे, आता इथपर्यंत तर तुम्ही कराच. आपल्या क्लासेसचा ठीक आहे काय मेंटॉरशिप प्रोग्राम आहे आपला. ठीक आहे, आता ठीक आहे, आपला स्वतःचा काय मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. त्याच्यात आपण डेली आन्सर रायटिंग करून घेतो. डेली आन्सर रायटिंग प्लस टार्गेट बेस्ड स्टडी. ओके, सो ह्या प्रोग्राम मध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9075541477. ठीक आहे, तर ह्या नंबरला तुम्ही काय करा, मेसेज करा किंवा कॉल करा. याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आलं लक्षात. सो व्यवस्थित अभ्यास करा, कमी वेळेत जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि तुमच्या अभ्यासाला एक चांगली गती द्या. ठीक आहे, जास्त फापट पसारा करू नका आणि जे दिलंय त्याच्यावर डिपेंड राहा. तुम्ही तुमचे चौकट आखा आणि त्या चौकटीच्या बाहेर जास्त पडू नका. त्यातल्या त्यात डिफाईन करा आणि तेवढाच अभ्यास करा. रिझल्ट हमखास येईल. आलं लक्षात. सो तोपर्यंत तुम्हाला ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा आणि यश मिळवा. थँक्यू सो मच.